नंदिनीला लग्न मंडपातून वसवात त्यांनी किडनॅप केलं। रम्याने नंदिनीला असं सांगितलं की 24 तासाच्या आत पुरावा दे, नाहीतर हे घर सोड। म्हणजे वसवात त्याने ताईला लग्नातून किडनॅप केलं होतं। लवणी मुलीला घेऊन या काव्या, नंदिनी ताईला घेऊन या। अरे नंदिनी मुले आई इथे नाहीये मामा। गेली कुठे? पाचचं लग्न आजच होणार। तुमच्या मोठ्या मुलीची जागा तुमची मुलगी घेईल। काव्या तिकडून सुखरूप बाहेर जायचं असेल ना तर दोनच पर्याय आहेत, एक गोळी खा आणि 4 लोकांच्या खांद्यावर जा। तुझ्या प्रेशर टाकते तुम्ही आता। प्रेशर बघितलं नाही येतो। बोलत काय बसलाय? काय फसायचं कोणाला? काव्या तूच वाचवू शकतेस काव्या, प्लीज मी तुझ्या पाया पडतो। शांत हो बाळा। म्हणजे हे सगळं खरंच वसवत त्यामुळे झालं। तुझ्या लग्नात जो काही तमाशा झाला, माझ्या ताईच्या कॅरेक्टरवर त्या दिवशी सगळ्यांनी शिंतोडे उडवले। तुम्हाला काकांना माझ्या आई बाबांना जो काही मनस्ताप झाला हे सगळं वसवत त्यामुळे झालं। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात। घरी आल्यानंतर डायरेक्टलीच ते मानिनीला विचारायला येतात, काय झालंय, टेन्शन मध्ये दिसतंय। त्यावर जीवा म्हणत असतो, आपल्या लग्नातून नंदिनीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून वसवत्या आहे। ह्या गोष्टी आता ह्या दोघांना समजतात आणि त्यावरच ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर आता काव्या खूपच मोठ्या धक्क्यात गेलेली असते। तिला त्यांचं ते लग्न आठवत असतं, कशा पद्धतीने जबरदस्तीने तिला लग्न मंडपामध्ये उभं केलं होतं। त्यासोबत नंदिनीच्या चारित्र्यावर संशय घेतले होते, तिचं कॅरेक्टर इथे सगळ्यांसमोर काढण्यात आलेलं असतं। त्याचबरोबर तिच्या आईबाबांच्या संस्कारावर संशय घेण्यात आलेला होता आणि त्यामुळेच इथे तिच्या आईवडिलांना सुद्धा चेहऱ्याला काळ फासण्याचा इथे प्रयत्न केला होता। ह्या एक ना अनेक गोष्टी इथे घडून आल्या होत्या आणि हे सगळं काव्याला आठवत होतं। ती अक्षरशः इथे डगमगलेली असते, कोसळलेली असते, कारण त्याच्यामुळे तिचं प्रेम तिच्यापासून दुरावलेलं होतं आणि त्यासोबत एकीचं नाही तर दोघींचं सुद्धा आयुष्य इथे वाटोळं झालं होतं, खराब झालं होतं। चक्कर आलेली काव्या लगेचच मानिनी आणि पार्थीला सावरतात। पार्थ लगेचच तिला पाणी प्यायला देतो। इथे मात्र काव्या म्हणत असते, खरं खरं सांगा मानिनी काकू, हे सगळं वसवात त्याने केलेलं आहे आणि हे जर का वसवात त्याने केलेलं असेल तर मात्र त्यांचं काही खरं नाहीये। त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, त्यामुळे ताईचं आणि माझं आयुष्य इथे अशा पद्धतीने झालंय। काकू तुमच्या गोष्ट लक्षात येते का? इथे माझ्या आईबाबांवर आणि तुमच्यावरती नाही ते आरोप इथे करण्यात आलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना किती काय सहन करावं लागलेलं आहे। त्यावरच मानिनी म्हणत असते, आता तर त्यांच्यावर संशय आहे आणि आता तर त्यांच्याबद्दल काही पुरावे सापडलेले नाहीयेत। पण काव्या म्हणत असते, पण हे सगळं जर असं झालेलं असेल तर त्यावरच मानिनी म्हणते, हे बघ मला समजू शकतं तुम्ही दोघी कुठल्या परिस्थितीतून जात आहात आणि ते सुद्धा हे सगळं वसवत त्याने केलेलं जर असेल तर मग मात्र आता इथे काव्या म्हणत असते, जर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे वसवत्य असतील तर त्यांनी आतापर्यंत कधीही न पाहिलेलं काव्याचं रूप त्या पाहतील इथून पुढे, असंच काव्या म्हणत असते। त्याचबरोबर माझी ताई कुठे आहे? माझ्या ताईचं आयुष्य या पद्धतीने झालेलं आहे, मला माझ्या ताईशी बोलायचं आहे, कुठे आहे ताई? त्याचबरोबर इथे मानिनी म्हणत असते, तू नको काळजी करूस ताई, तुझी ताई इथे पुरावे शोधून आणण्यासाठीच गेलेली आहे आणि त्यासोबत तिला 24 तासाचा वेळ मिळालेला आहे असं मानिनी सांगते। लगेचच जीवा म्हणत असतो, आणि मला खात्री आहे की नंदिनी नक्कीच पुरावे काहीतरी शोधून आणेल। पण इकडे मानिनी काव्याला आधार देण्याचं काम करत असते, पण काव्या खूप हादरलेली असते। तेवढ्यातच आता जीवाला इथे नंदिनीचा कॉल आलेला असतो। जीवा म्हणतो, नंदिनीचा फोन आलाय। तेवढ्यात तो लगेचच फोन घेतो। लगेचच काव्या त्याच्या हातातून फोन हिसकावून घेत असते, कारण तिला तिच्या ताईशी बोलायचं असतं। ती म्हणत असते, ताई तू कुठे आहेस? ताई तू कशी आहेस? ताई काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? त्यावरच आता इथे ती म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे, पण तुला काय झालेलं आहे? तू एवढी का पॅनिक झालीस? काय झाले? बोल तर खरं। त्यावरच आता इथे तिकडून नंदिनी म्हणत असते, बोल ना काव्या। त्यावर काव्या म्हणते, ताई आम्हाला सगळं समजलंय ग। त्यावरच तू कशी आहेस? बोल ना, काय झालंय? पुरावा मिळाला का? त्यावरच नंदिनी म्हणते, हे बघ तू काळजी करू नकोस, पुरावा मिळालेला आहे आणि मी पुरावा घेऊनच येत आहे। असं हे सगळं ऐकल्यानंतर आता सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो। नंदिनीने सांगितलेलं असतं, काव्या तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी असेपर्यंत काही होणार नाही। त्याचसोबत असा पुरावा मिळालेला आहे की तो पुरावा बघितल्यानंतर सगळ्यांचेच डोळे उघडतील, तू काळजी करू नकोस, असंच आता इथे नंदिनी सांगत असते। नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यावर काव्याला थोडंसं बरं वाटत असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आता तिच्या समोर आलेल्या असतात आणि काव्या मात्र इथे खूपच जास्त हादरलेली असते। नंदिनी तिला म्हणत असते, मात्र कुठे टेन्शनमध्ये असते। नंदिनी तिला म्हणते, हे बघ मी घरी येईपर्यंत तू काही वेडवाकडं करणार नाहीये, समजलं? आणि मी ठीक आहे, मी येते। त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी तू कुठे आहेस आता? मला सांग, मी तुला घ्यायला येतो। पण तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही मी ठीक आहे आणि मी आता पुरावा घेऊन पोहोचतच आहे। असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना थोडंसं बरं वाटलेलं असतं। तर इकडे दुसऱ्या बाजूला वसू ही विक्रमच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि त्याच्याशी बोलत असते। स्वतः म्हणत असते, विक्रम हे बघ, हे जे माझ्यावर आरोप झाले त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय। विक्रम तुला तरी असं वाटतंय का रे मी असं काही करेल म्हणून? नाही रे, मान्य मी सुरुवातीला लग्नाला विरोध केला होता, पण लग्नाला विरोध करण्यामागे बरीच काही कारणं होती विक्रम, हे तुला माहिती आहेत ना, मी का विरोध करत होते, कशामुळे करत होते। पण जेव्हा लग्न ठरलं तुला माहिती ना, मी लग्ना दिवशी सुद्धा आले होते आणि माझी रम्या माझी असं करणार नाही रे, तुला माहिती ना। त्या दिवशी तर अक्षरशः रम्याने इथे त्या दोघांच्या साठी केक सुद्धा आणला होता, तुला आठवतंय ना? त्यावरच विक्रमला आठवत असतं की रम्याने केक आणला होता आणि त्यावरती असं लिहिलं होतं, जीवा आणि नंदिनी। त्याचबरोबर अभिनंदन सुद्धा लिहिलं होतं।
आणि तुला माहिती ना मग मी असं कसं करेल रे, आणि मी सुद्धा आले होते ना तिथे, मी सगळ्यांना माफ करून त्यांच्यासाठी त्यांच्या लग्नाला शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या, पण माझ्यावरती हे आरोप केलेले आहेत. त्यावरच विक्रम म्हणत असतात, हे बघ ताई तू रडू नकोस प्लीज, आता असं काही होणार नाही आणि तुझी ती माफी येऊन मागेल. त्यावरच आता इथे स्वतः म्हणत असतात, माफी मागून त्यांनी माझ्यावर केलेले आरोप थोडी नाही ते मिटणार आहेत. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, काळजी करू नकोस, मी आहे ना आणि तुझ्यावर कोणीही गालबोट धरणार नाही किंवा तुझ्यावरती कोणीही संशय घेणार नाही याची खात्री आहे. त्याचबरोबर आता मुद्दामूनच स्वतः रडण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, पण तुला सांगू का, ह्या नंदिनीमुळे खरंच आपल्याला खूप मनस्ताप होतोय. ह्या नंदिनीमुळे आम्हाला असं वाटतंय की आपल्या घरावर नक्कीच इथे अपशकून किंवा इथे नक्कीच दुःखाचं डोंगर इथे येणार आहे, असंच वसत्या म्हणते. त्यावरच विक्रम म्हणत असतात, हे बघ वसुताई नको काळजी करूस, तू तुला म्हटले ना तुझ्यावरती कोणी संशय घेणार नाही, तुझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते सगळे खोडून काढण्याचं मी काम करेल, तू नको काळजी करू. असं म्हणूनच आता वसू इथे विक्रमला मिठी मारूनच रडत असते. तर आता प्रेक्षकांनो संध्याकाळची वेळ झालेली असते. ज्या दिवे लागण्याच्या वेळेला इथे 24 तासाचा अवधी दिलेला असतो तेव्हा इथे आता 7 वाजत आलेले असतात आणि 24 तास भरलेले असतात. तेव्हाच आता रम्या इथे नंदिनीची बॅग घेऊन आलेली असते आणि रम्या नंदिनीची बॅग घेऊन आल्यानंतर इथे अगदीच 24 तास होण्यासाठी फक्त आणि फक्त इथे 5 मिनिटंच बाकी असतात. तेव्हाच रम्या इथे म्हणत असते, रम्याच्या हातामध्ये घंटा असते आणि ती जोराजोरातच घंटा वाजवत असते आणि सगळेजण घंटाच्या आवाजानेच इथे एकत्र जमा झालेले असतात. मानिनी म्हणत असते, अगं रम्या रम्या काय करतेस, हे काय प्रकार आहे आणि तू अशी घंटा का वाजवत आहेस, त्रास होतोय. त्यावरच आता रम्या म्हणत असते, तुला ह्या घंटाच्या आवाजाने त्रास होतोय, पण मला माझ्या आईवर झालेल्या आरोपामुळे खूप जास्त त्रास होतोय. रम्या कव्यापुढे तिची बॅग ढकलते आणि म्हणत असते, हे घे तुझ्या बहिणीची बॅग. या घराचा उंबरठा ओलांडून तुझी बहीण या घरामध्ये आली होती ना, तर आज तिची उलट पाठवणी आहे. वेळ भरलेली आहे तुझ्या बहिणीची. 24 तासामध्ये पुरावे सादर करणार होती ना तुझी बहीण, कुठे आहेत पुरावे आणि कुठे आहे तुझी ती बहीण. तुझ्या आईवरती आरोप केलेत ना तिने. त्यावरच काव्या म्हणत असते, रम्या तू आणि तुझ्या आईने माझ्या नंदिनी ताईवर खोटे आरोप केलेले आहेत आणि माझी ताई येते पुराव्यास सकट. आता काव्या तिच्या हातामधली असलेली घंटी हातामध्ये घेते आणि घंटा हातामध्ये घेतल्यानंतर आता ती घंटा घेऊन इथे ती वसवत्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, वसवत्या आणखीनही वेळ गेलेली नाहीये, ही घंटा घ्या आणि देवासमोर ठेवा, देवासमोर घंटानाद करा, जमलं तर तुमच्या स्वतःच्या जीवाची भीक मागा देवासमोर, कारण तुमच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आज तागायत अशी काव्या दिसणार आहे की जी आजपर्यंत कोणीही पाहिलेली नसेल, समजलं. परच रम्या काव्याचा हात पकडते आणि म्हणत असे, ए बाद झालं काव्या, एवढं काही बोलायची गरज नाहीये. काल तर खूपच टेकतात आणि आयटीतच तुझी बहीण बोलून गेली होती ना की 24 तासामध्ये इथे आमच्या सगळ्यांसमोर पुरावे हजर करेल म्हणून. मग कुठे आहेत पुरावे, आणि 24 तास संपतच आलेले आहेत, फक्त 5 मिनिटं बाकी आहेत, कुठे आहे तुझी ती बहीण, पुरावे काही मिळालेले नाही की काय. त्यावरच बाहेर नंदिनीचा आवाज आलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते, पुरावे आहेत, पुरावे आहेत असं म्हटल्याबरोबरच आता सगळेजण तिथे तिच्याकडे पाहत असतात. तिच्याकडे पाहिल्यानंतर नंदिनीच्या बाजूला दीपक उभा असतो. दीपक हा खूपच दाढी वाढलेली असतो, त्याचबरोबर केस हा विस्कटलेले असतात आणि अगदीच फॉर्मल ड्रेसमध्ये तो तिथे आलेला असतो. आता नंदिनी पुढे असते तर दीपक तिच्या पाठीमागे येतच असतो. वसवत्याला तर अगदीच घाम दरदरून फुटलेला असतो. तिला खूप भीती वाटत असते की आता हा नेमका काय बोलणार आहे आणि काय नाही. त्यावरच आता नंदिनी समोर येते आणि म्हणत असते, पुरावा आहे. हा काय, हा पुरावा आहे, अगदीच ज्वलंत पुरावा मी इथे घेऊन आलेली आहे आणि वसवत्या तुमचा हिशोब करण्यासाठी मला 5 मिनिटे नाही तर 1 मिनिट सुद्धा पुरेसा आहे. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी काय हे, कोणाला घेऊन आली असतो आणि हा. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, पटकन सगळं क्लिअर होईल. त्यावरच आता इथे वसवत्या म्हणत असते, अगं काय हे, कोण आहे हा. त्यावरच इकडे मात्र सगळ्यांना खूपच धक्का बसतो. इथे वसवत्या म्हणते, कोण आहे हा, मी ओळखत नाही याला. त्यावरच आता दीपक म्हणत असतो, काय वसुंधरा मॅडम विसरला की काय तुम्ही, मला ओळखत नाही आहात तुम्ही. अहो मी तोच दीपक, ज्या दीपकच्या मदतीने तुम्ही नंदिनीला लग्न मंडपामधून किडनॅप करायला लावलं होतं. तुमच्या सांगण्यावरून तर मी नंदिनीला लग्न मंडपामधून किडनॅप केलं होतं. काय हो वसुंधरा मॅडम, वय झाले म्हणून तुमचा विस्मरणाचा आजार वाढला की काय, का तुम्हाला वय वाढलं म्हणून विसरण्याचा सुद्धा आजार जडलाय. तुम्हाला मी आठवत नाही का, तोच दीपक मी, जो दीपक. त्यावरच आता इथे वसुंधरा चांगलीच घाबरलेली असते. तिच्या हातामध्ये असलेली घंटा एव्हाना तर कधीच खाली पडलेली असते. ती लगेचच म्हणत असते, नाही नाही मी ह्याला ओळखत नाहीये, मी ह्याला कधी पाहिलेलं सुद्धा नाहीये. अरे विक्रम हा काही बोलतोय. त्यावरच विक्रम म्हणतात, एक मिनिट थांब, एक मिनिट मला एक गोष्ट सांग, ह्या वसुंधरा मॅडमने तुला नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी का बरं दिली होती. त्यावरच दीपक म्हणत असतो, कारण त्यांना समजलं होतं माझं नंदिनीवर प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांनी मला इथे किडनॅप करण्याची सुपारी दिली होती. हेच तुझं नंदिनीसोबत लग्न होईल आणि नंदिनी आमच्या मार्गातील काटा अडथळा दूर होईल. हा वसवत्या म्हणत असते, विक्रम नाही तू माझं ऐकून घे, मी असं काही केलेलं नाहीये. त्यावर तो म्हणत असतो, काय वसुंधरा मॅडम काय म्हणताय तुम्ही असं केलेलं नाही. अहो तुम्हीच तर मला नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी दिली होती आणि तुम्ही म्हणताय की मी असं काही केलेलं नाही, असं कसं म्हणू शकता तुम्ही. हे सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. त्यावरच आता वसुंधरा म्हणत असते, हे बघ विक्रम मी असं काही नाही केलेलं, प्लीज माझं ऐकून घे. आणि तो काय म्हणतोय, तू एक गोष्ट लक्षात घेतोयस का, तो नंदिनीवर प्रेम करत होता. मग मला एक गोष्ट सांग, आता नंदिनीने त्याला ब्लॅकमेल केलं असेल आणि ब्लॅकमेल करूनच आता तिच्या बाजूने बोलण्याला तिनं भाग पाडलं असेल, हे ऐकतोयस का विक्रम तू. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, दुसऱ्यांना ब्लॅकमेल करायचे, आमिष दाखवायचे, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत वसवत्या, आमच्यामध्ये नाहीयेत. राहिला दीपक इथे माझ्या बाजूने बोलायचा, तर नेहमीच वाईट माणसं चांगली वागायला लागतात आणि चांगली माणसं वाईट वागायला लागतात. माणसं बदलतात त्या नेहमीच, जसं की तुमचं वागणं हल्ली बदलत चाललेलं आहे. आज दीपक माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला
चांगल्या गोष्टीची जाणीव झालेली आहे, त्याला खरेपणा कळलेला आहे, त्यामुळे तो आज माझ्या बाजूने बोलत आहे. मग आता तुम्ही सगळेजण सांगा की काय करायचं आता याचं, या वसवात्याचं काय करायचं तुम्ही सगळे सांगा आता, कारण वसवात्याने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे. सांगा. असाच नंदिनीचा आता सगळ्यांना प्रश्न असतो, पण वसवात्या मात्र अगदीच इथे नंदिनीकडे खूपच रागाने पाहत असते. वसू त्यावरही तिचे बोलण्याचा प्रकार सुरूच असतो. ती म्हणत असते, नाही मी काही केलेलं नाहीये, तुम्ही ह्या मुलीवर आणि ह्या मुलावर विश्वास ठेवू नका. हा तिचा प्रियकर आहे आणि हिनेच त्याला पैसे दिले असतील, हिनेच त्याला ब्लॅकमेल केलं असेल आणि हा हिचं ऐकत नसेल कशावरून. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, बोला ना आता वसुताई, आता हे सगळं खोटं बोलत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असं कसं होऊ शकतं की वसुताई तुम्ही एवढं सगळं केलेलं आहे, बोला ना बोला, आता काय करायचं आहे? त्यावरच आता इकडे वसुताई म्हणत असते, नाही विक्रम नाही, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही केलेलं नाहीये, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हो अगदीच बरोबर आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, कारण हा तिचा प्रियकर आहे, हा तिच्यावर प्रचंड प्रेम करायचा. मग आता सुद्धा हिनंच त्याला ब्लॅकमेल केलं नसेल, आमिष दिलं नसेल कशावरून, आणि कशावरून हा तिच्या बाजूने बोलत नसेल, कारण तो प्रेम करत असतो. त्यावरच जीवा चिडतो आणि म्हणत असतो, ए रम्या काय बोलतेस तू, मोठे बोलतायत ना, आणि त्यामुळे तू असं का बोलतेस, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी बोलण्याची? त्यावरच आता इकडे मात्र काव्या म्हणत असते, एक मिनिट, हे बघ रम्या, तुझी ही बोलण्याची काही गरज नाहीये. तेवढ्यातच आता दीपकचा फोन वाजतो. दीपकचा फोन वाजत असतानाच तो खिशातून फोन काढतो आणि त्याच्या हातातून एक कागद खाली पडतो. तेवढ्यात तो फोन उचलणार असतो, पण रम्या तिथे धावतच जाते आणि तो कागद पडलेला त्याच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो देत नसतो, पण तरी सुद्धा रम्या तो हा कागद हिसकावून घेतो आणि तो ती कागद वाचत असते. तर त्यामध्ये बेल ऑर्डर असं लिहिलेलं असतं, म्हणजेच इथे नंदिनीने त्याची बेल केलेली आहे, त्याला जामिनावर सोडून आणलेला आहे असं त्यावरती लिहिलेलं असतं आणि त्याचाच तो कागद असतो. रम्याला तो देत नसतो, पण रम्या म्हणत असते, बघू बघू काय आहे तरी काय, आणि त्याच्यावरती स्पष्टपणे 17/9/2005 म्हणजेच कालच आजच तिनं त्याची बेल घडून आणलेली आहे असं सुद्धा त्याच्यावरती लिहिलेलं असतं. रम्या म्हणत असते, म्हणजे तू नंदिनी ह्याला बेलवरती सोडवलेला आहेस आणि बेलवरती सोडून आणलेला आहेस ह्याला, म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि बेलवरती सोडून आणल्यानंतर हा तुझ्या वर एवढा फिदा झाला आहे की तुझ्या बाजूने हा साक्ष द्यायला तयार झालेला आहे, म्हणजे हा सगळा काय झलमेला आहे, कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? आता इकडे सगळेजण पाहतच असतात, कारण नंदिनीने त्याला बेलवर सोडून आणलेलं असतं आणि रम्या ह्याच गोष्टीचा खूप जास्त बाऊ करत असते, कारण रम्याला असं वाटत असतं की ती सगळ्यांसमोर इथे हे वेगळं चित्र तिला उभं करायचं असतं. आता इथे नंदिनी म्हणत असते, हो कारण मी त्याची बेल केलेली आहे आणि बेल केल्यामुळेच तो इथे माझ्या बाजूने बोलणार होता, किंवा इथे आता नंदिनी स्वतःची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, पण रम्या मात्र तिचं प्रत्येक म्हणणं प्रत्येक गोष्ट खोडून काढण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिच्याकडे ऐती संधी चालून आलेली असते. ती आता विक्रम सुद्धा म्हणत असतात की तू ह्याला बेलवर सोडवलेस नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा मी त्याला बेलवर सोडवले. त्यावरच आता इकडे रम्या म्हणत असते, अगं तुला काही डोक्यात पडलीस का तू, ज्या इथे दीपकला जीवा आणि पार्थने बेदम मारहाण केली होती, तुझा जीव घेतला होता म्हणून, जीव घेण्याचा प्रयत्न केला होता म्हणून, आणि त्याच दीपकला आज तू जामिनावर सोडून आणलेला आहेस. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, हो मी त्याला जामिनावर सोडून आणलेले आहे, पण माणसं बदलतात आणि तो बदललाय, त्याचबरोबर इथे तो माझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार झालाय, तो खरं बोलण्यासाठी तयार झालाय आणि म्हणूनच मी इथे त्याला सोडून आणलेला आहे असंच आता इथे नंदिनी बोलत असते. पण इकडे मात्र रम्या आता वेगळ्याच टोकाला जाऊन पोहोचलेली असते. ती म्हणत असते, कारण तो म्हटला की माझी जामीन कर, मला इथून सोडव, पण त्याचा सांगुलपणा पाहून मी त्याला फक्त जामिनावर सोडलेला आहे. त्यावरच आता इथे हवं तर तुम्ही त्याला विचारा, आमच्यामध्ये कुठलीच डील झालेली नाहीये. त्यावरच रम्या म्हणत असते, हो आम्ही त्याला विचारणारच ना, पण आता आम्ही कोणी विचारणार नाहीये, माझ्या आईचे कमिशनर मित्र त्याचा चांगला समाचार ते घेतील असं म्हटल्याबरोबरच आता इकडे दीपक जो आहे तो म्हणत असतो, नाही इथे पोलीस कशाला, पोलीस नको, नाही पोलीस नको प्लीज, ओ नंदिनी तू जे सांगितलं होतं ते सगळं मी इथे बोललेलो आहे ना, मग आता पोलीस कशाला, हे बघ तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही झालेलं आहे ना, आणि तू जसं बोललीस, जसं मला सांगितलं तशा सगळ्या गोष्टी मी इथे बोललेलो आहे, प्लीज आता मला पोलीस वगैरे नको. आणि तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की हा असं काय बोलतोय, सगळेजण शॉकमध्ये गेलेलं असतात. पोलीस येणार असतील ना तर मी तुझी साथ देणार नाही नंदिनी, दीपक म्हणत असतो. त्यावरच आता इथे वसवात्या म्हणत असते, काय बोलतोस तू दीपक, विक्रम बघ हा काय बोलतोय ते बघितलंस का तू? विक्रम म्हणत असतात, नंदिनी हा सगळा काय प्रकार आहे? त्यावरच नंदिनी म्हणत असते, बाबा मला नाही माहिती हा काय बोलतोय ते, आणि असं का बोलतो ते सुद्धा नाही माहिती. त्यावरच आता रम्या त्याच्या समोर जाते आणि त्याला म्हणत असते, तुला बोल, ह्या नंदिनीने तुला काय सांगितलं होतं बोलायला, सगळं खरं बोल, आता बोलतोस की नाही बोल ना. ह्या नंदिनीने तिच्या बाजूने बोलायला सांगितलं होतं ना, तिची बाजू घेऊन बोलायला सांगितलं होतं ना, आता बोलतोयस की नाही बोल असं म्हणता क्षणी आता रम्या एक सनकन दीपकच्या कानाखाली वाजवत असते. त्याच्या कानाखाली वाजवल्यावर सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि दीपक तर तिच्याकडे पाहतच असतो. दीपक म्हणत असतो, सांगतो सगळं खरं सांगतो. तेव्हा रम्या म्हणते, हा बोल. त्यावर तो म्हणत असतो, नंदिनीने मला वसवात्याच्या विरोधामध्ये खोटी साक्ष द्यायला सांगितली होती. बापरे, हे सगळं ऐकल्यावर आता तर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. असं कसं होऊ शकतं, ह्याचा मी जामीन केलाय आणि हे सगळं कसं झालंय, आता तर तिच्याकडे कुठला पुरावा सुद्धा नसतो शिल्लक, हे सगळं काय होऊन बसलंय. याच विचारामध्ये नंदिनी हरवलेली असते. सगळेजण अवाक होऊनच आता तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा पुन्हा एकदा दीपक म्हणत असतो, मी जर साक्ष दिली तर जामिनावर ती माझी सुटका करेल, असं डील केलं होतं तिनं माझ्यासोबत. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असला झालेला आहे, कारण विक्रम आता चिडलेले असतात आणि नंदिनी ते ढसाढसा रडत असते. तरच आता विक्रम तिला म्हणत असतात, अत्यंत खालच्या थराला गेलेली आहेस तू, तुला माझी सून म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते आता, असं म्हणूनच विक्रम तिथून निघून गेलेले असतात.
तिथं निघून जातात. पण आता नंदिनी दीपक समोर जाते आणि म्हणत असते, का करतोस दीपक तू हे असं? हात जोडत असते आणि म्हणत असते, आपल्यामध्ये कुठलीही डील झालेली नाहीये. उलट तू म्हटलास की माझा जामीन करून दे आणि जे घडलेलं आहे ते मी सगळं काही सांगेल. मग तू असं का वागतोयस दीपक? का खोटं बोलतोयस असं म्हटल्यानंतर आता दीपक पुन्हा म्हणतो, तूच तर नाही का म्हटलेली की इथे येऊन वसुहत्याच्या विरोधामध्ये खोटी साक्ष करून दे म्हणून, आणि तुला सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटतच असेल ना, आणि म्हणूनच तू असं बोललेली असेल, हो की नाही नंदिनी? असं म्हटल्यानंतर आता नंदिनीचा ताबा सुटतो आणि नंदिनीचा ताबा सुटल्यावर सनकन इथे दीपकच्या ती कानाखाली वाजत असते. दीपकच्या सनकन कानाखाली वाजवल्यावर दीपकला तर चांगलाच इथे राग आलेला असतो आणि त्याच्या चुकीची जाणीव सुद्धा त्याला होईल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी नंदिनी कशा खोडून काढेल, त्याचबरोबर असा कुठला आणखी पुरावा आहे यात नंदिनी स्वतःच खरं सिद्ध करेल आणि वसुहत्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे समोर आणेल. तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे येणारे काही अपडेट्स. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.